नमस्कार. सानवीज हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी कच्च्या केळाची भाजी. जर तुम्हाला खिचडी खायचा कंटाळा आला असेल किंवा काही जणांना खिचडीमुळे पित्ताचा त्रास जाणवतो तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी आपल्याला कच्ची केळी लागणार आहेत. ही केळी घेताना पूर्णपणे कच्ची बघून घ्यायची आहेत. चला तर मग पाहूया उपवासासाठी स्पेशल अशी कच्च्या केळाची भाजी. आता ही भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. त्यासाठी या ठिकाणी 4 केळी घेतलेली आहेत. 1 हिरवी मिरची. ही मिरची जास्त तिखट आहे त्यामुळे मी एकच घेतलेली आहे. लिंबू, चवीनुसार मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. हे पाव वाटी आहे. आता आपण केळीची साल काढून घेणार आहोत. केळीची साल काढण्या अगोदर हाताला आपण तेल लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व केळींची साल काढायची आहे. आता ही केळी आपण कट करून घ्यायची आहेत. एकदम पातळ असे काप करायचे आहेत याचे, म्हणजे आपली भाजी ही व्यवस्थित शिजेल. चला तर मग पाहूया कच्च्या केळाची भाजी कशी बनवायची. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही तेल देखील वापरू शकता. आणि जर तुम्हाला उपवासाला जिरे चालत असतील तर जिरे ॲड करायचे आहेत. आणि त्यानंतर मिरची घालायची आहे. आता मी मिरची घातलेली आहे. ही मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. आता मिरची व्यवस्थित फ्राय झालेली आहे. याच्यामध्ये आपण केळाचे काप घालून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व केळाच्या कापांना तूप लागेल आणि ते एकमेकांना चिकटणार नाहीत. आता हे आपल्याला 1-2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित भाजत आलेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर देखील हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मीठ लागेल. गॅसची फ्लेम ही आपण लो ठेवलेली आहे. हे आता व्यवस्थित परतलेलं आहे, तर याच्यावरती झाकण ठेवून याला आपण 4 ते 5 मिनिट मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. आता 5 मिनिट झालेली आहेत, तर आपण चेक करूया. याला चांगली वाफ बसलेली आहे. आता हे थोडंसं खाली चिकटतं, त्यामुळं आपण हे परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि चेक करूया हे थोडंसं शिजत आलेलं आहे का. तर हे थोडंसं कच्चं वाटत आहे, त्यामुळे आता आपण परत याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. ही भाजी शिजवताना आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही, त्यामुळे या भाजीला 2-3 वेळा चांगली वाफ काढून घ्यावी लागते, म्हणजे आपले केळाचे काप हे चांगले मऊ होतात. आता 2-3 मिनिट झालेले आहेत. आता झाकण काढून ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. भाजी व्यवस्थित परतल्यानंतर चेक करून घ्यायचं आहे भाजी शिजत आली का ते. हे बघा, आपली भाजी शिजलेली आहे, व्यवस्थित मऊ झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि हे देखील आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित परतल्यामुळं थोडंसं क्रंची होतं, त्यामुळे खाताना खूप चांगली चव येते. तुम्ही देखील उपवासासाठी ही भाजी नक्कीच ट्राय करून पहा. तुम्हाला देखील ही भाजी खूप आवडेल. आता आपण ही भाजी 2 मिनिट परतून घेतलेली आहे. आता तयार आहे आपली उपवासासाठी स्पेशल अशी कच्च्या केळाची भाजी. आता गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आणि याच्यामध्ये आपण लिंबूचा रस घालणार आहोत. लिंबूचा रस हा गॅस बंद केल्यानंतरच घालायचा आहे आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे लिंबूचा रस हा सगळीकडे व्यवस्थित लागेल. आता आपली ही भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही अशी कोरडी देखील खाऊ शकता किंवा वरीची भाकरी किंवा वरीचा डोसा याच्यासोबत देखील खाऊ शकता. आता ही भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तयार आहे आपली उपवासासाठी कच्च्या केळाची भाजी.
रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि परत भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. धन्यवाद.